नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. इथे काव्य अभ्यास करत हॉलमध्ये उभी असते, फेऱ्या मारत असते. त्याच वेळेला पाठीमागून काहीतरी लागलं आहे म्हणून रम्या विवळत विवळत कशी बशी का होईना सोप्यापर्यंत पोचते आणि तिची आई तिला त्याच्यावर बसवते आणि म्हणते की काळजी घे गं, हळूहळू. आणि काय झालं आहे म्हणून काव्य विचारू लागते. पाय मुरगाळला वाटतं असंही मुद्दाम टॉन्ट मारत असते आणि म्हणू लागते की देव ना काही वाकड्या लोकांना बरोबर वाकड्यातच उत्तर देतो. नेहमी सरळ चालणाऱ्या माणसाच्या पायात पाय घातला की असं काहीतरी होतंच. देव काही सांगून शिक्षा करत नाही, पाय मुरगळून बरोबर देव शिक्षा देतो. हो की नाही ग रम्या, असं म्हणत काव्या इथे टॉन्ट मारू लागते रम्याला आधीच दुखत असतं आणि ती म्हणत असते प्लीज तू शांत राहतेस का, मला तुझ्याशी अजिबात वाद घालायची इच्छा नाही आहे. तर इथे आत्याही म्हणू लागते काव्याला प्लीज तू शांत बसते का, माझ्या मुलीला इथे लागले आणि तुझं काय का मध्ये नाहीतर इथे रम्या म्हणू लागते जर तू आता शांत नाही राहिली ना तर बघच. काव्या म्हणू लागते नक्की काय करशील, माझ्या मागे पळशील का. अरे पण तुला माझ्या मागे पळता नाही येणार, तुझ्या पायाला मुरगळलं आहे ना. नाही तर लंगडी खेळूया आपण, तू लंगडी करत माझ्या मागे ये, मी पुढे पळेल. खरं तर तुझ्या कर्माची शिक्षाच तुला मिळाली आहे, लक्षात घे. आणि देवाचा हा संकेत आहे असंही म्हणत तिथे रम्याला टॉन्ट मारत असते काव्या. ममताताई पाळणाघरामध्ये पोचलेली असते. आपली जुई तिच्या आईसोबत, म्हणजे जो प्लॅन केला नंदिनी आणि जीवाने त्याच्यानुसार ही आई तिचं ॲडमिशन करते, तिथे पैसे भरते आणि त्या मुलीला तिथे सोडून आज मी चालले आहे असेही सांगते. आणि माझी मुलगी फार खट्टाळ आहे, तिच्यावर जरा लक्षच ठेव, खूप नाटकं करत असते ती, असं म्हणत ती बाई सांगत असते वर्णन करून. ती लगेच जुई तिच्या पर्समध्ये हात घालते, पर्समधनं इथे अत्तर काढते आणि ते हुंगू लागते. तर म्हणते बघा माझ्या मुलीला ना ह्या अशा सवयी आहे, तिला ना अत्तराची फार आवड आहे बाई, नेहमी तिला अत्तर लावलेलंच पाहिजे असतं. किती समजवाना नको तरी ती ऐकतच नाही. आणि तिच्या हातातनं तिची आई अत्तर घेते आणि स्वतःच्याही हाताला लावते आणि म्हणते आम्हा दोघी मायलेकींना खूप आवडतात अत्तराची वास. बरं आता मी जाते ते संध्याकाळी मी माझ्या मुलीला घ्यायला येते, असं म्हणत ती निरोप घेते. त्या बाईच्या या सगळ्या गोष्टी इथे पाळणाघरातल्या ताई पाहत असतात. इथे जुईला सगळ्या मुलांना भेटवायला घेऊन ती जाते. दिवसभर आता जुई तिथेच राहणार. इकडे मात्र आता आपल्याला हे पाहायला मिळणार की रम्याच्या वतीने तिची आई काव्याला टॉन्ट मारू लागते. बाई तू अभ्यास कर, लग्नाच्या आधी तर तू काय आई झाली नाही, लग्नानंतरही होणार नाही. नाहीतर तू हे असे उद्योग करत बसली तर स्वतःची काळजी घे, स्वतः अभ्यास कर, नाहीतर तुझं IAS व्हायचं स्वप्नातच राहून जाईल, असं रम्या आणि इथे आत्या बोलू लागते. तर काव्या म्हणू लागते तुम्ही तुमची काळजी घ्या, माझी काळजी कशी घ्यायची ते मी पाहते. कसं आहे, नाही तर तू पार्थच्या स्वप्नामध्ये राहशील आणि पार्थ माझ्याबरोबर आयुष्यात पुढे निघून जाईल, मग तू काय करशील आयुष्यात, असाही प्रश्न काव्याने रम्यापुढे सोडलेला आहे. आता ममता पाळणाघरामध्ये आता दिवसभर जुईला ठेवण्यात आलेलं आहे. संध्याकाळची वेळ झाली, जुईला घ्यायला जायची वेळ झाली. नंदिनीला मात्र फार भीती वाटत असते आणि त्या भीतीपोटी तिचं मन तिला बेचैन झाल्यासारखं वाटू लागतं. तर जीवा तिला सांगू लागतो की प्लीज पेशन्स धर, एवढी घाबरू नको, काही होणार नाही. इथे तर जुईचं जीव पणाला लागला आहे. ह्या गोष्टीमुळे नंदिनीला फार भीती वाटत असते. नंदिनीचं म्हणणं असतं की एकदम सुखरूपपणे आपली जुई आपल्या ताब्यात आली तर मला काहीच काळजी राहणार नाही. आणि आजच जर प्लॅन वर्कआउट झाला आणि ते गुन्हेगार आपल्या ताब्यात आले तर किती चांगलं. पोलिसांनाही आता जीवा सांगू लागतो की मी तुम्हाला जेव्हा सांगेल ना तेव्हा तुम्ही वेळेत तुमची टीम घेऊन पोचा. आणि जुईला घ्यायला आता तिची आई जी आहे ती आता गेलेली असते आतमध्ये. आता इथे बाहेर काही लक्ष द्यायला हवं, सगळे चक्र आता पटापट फिरतील, आपण सगळेजण तयार राहा, असं म्हणत नंदिनी सगळ्यांना आपापलं काम वाटून देते. तसं काम सुरू झालेलं असतं. इथे ना पाळणाघरात तिची आई तिला घ्यायला आली आहे. जुईला मग तिची आई घेऊन जाणार असते. इकडे म्हातारीने फिल्डिंग पण लावली आहे जुईला किडनॅप करण्याची. आता ही जुईला माहितीच नाही आहे. पण इथे आता पाळणाघरातल्या ताई म्हणू लागतात की तुम्ही एकटे जाणार आहे तर तुम्हाला मी रिक्षा वगैरे पाठवू का, गाडी वगैरे देऊ का. तर जुईची आई म्हणते नाही आम्ही जाऊ आमच्या रस्त्याने, असं कुठून जाणार काय जाणार सगळं त्या बाईने विचारून घेतलं. आणि मग इथे जुईला घेऊन तिच्या आई निघालेली असते आणि लगेचच ते पाळणाघरातली बाई फोन करून त्या किडनॅप करणाऱ्या बाईला सगळं काही माहिती इत्तंभूत पुरवते. आता पुढे काय होतं की ह्या दोघीजणी रिक्षाची वाट पाहत रिक्षा स्टॉपवरती उभ्या असतात. एकही रिक्षा यायला तयार नाही. दोघीजणी आता तिथेच गप्पा मारत उभ्या असतात. तितक्यातच ना जुई मुद्दामच त्या बाईला पाहिल्यानंतर मला अत्तर दे ना म्हणू लागते. तर तिची आई तिला रागवत असते काय अत्तर करते. म्हातारी येते आणि म्हणते अगं बाई अत्तर आवडतं का, मी तर अत्तरच विकते, बघ माझ्याकडे किती सगळे अत्तर आहे, तुम्ही दोघी पण बघा ना त्यांचा सुवास घेऊन.
दोघींच्याही हातावरती ती बाई अत्तर लावू लागते आणि त्या दोघीजणी मग त्या अत्तराचा सुगंध घेऊ लागतात. आणि इथे सुगंध घेतल्या आता इथे जुईच्या आईला गरगरल्यावाने होऊ लागतं आणि हे काय होतं आहे असं म्हणत ती खाली धडपडते आणि जुई पण चक्कर येऊन पडणार. तोच ती म्हातारी तिला सावरते आणि लगेचच तिची गाडी ती बोलवू लागते. त्या गाडीमध्ये मग तो माणूस आणि ती म्हातारी असलेली वेश गेलेली बाई त्या जुईला घालू लागते आणि मग दोघींनाही झोपवल्यानंतर इकडे ती गाडी निघालेली असते धुर्राट वेगाने. इथे जुईची आई जी बनली आहे ती डोळे उघडून पाहते. गाडी त्या दिशेने गेली आहे, त्या दिशेने लगेचच नंदिनी आणि जीवालाही ती सांगू लागते, गाडी सरळ गेली आहे, तुम्ही लवकरात लवकर त्यांचा पाठलाग करा. असं म्हणत ती त्यांना तिकडे पाठवू लागते. लगेचच पोलिसांनाही ह्या गोष्टीची खबर दिली जाते आणि सगळ्यांनी आपापले काम चोख करा, श्री गणेशाय नमः असं म्हणत आता त्या किडनॅप करणाऱ्या व्यक्तींना शोधण्याचा इथे पुरेपूर प्रयत्न सगळेजण करणार. हाती तर काय लागणार आता पुढे आपल्याला समजेलच. इकडे जुईच्या हातात काहीतरी आहे म्हणून म्हातारी पाहू लागते. तर जुईच्या हातातलं ते घड्याळ काढण्याचा प्रयत्न म्हातारीने करता क्षणी जुई लगेच उठून बसते. तर म्हातारी म्हणते, तू याचा अर्थ ॲक्टिंग करत होती, मी दिलेल्या परफ्यूममुळे एवढ्या लवकर शुद्ध येणार नाही, स्वतःचा जीव धोक्यात घालून तू इथे आली आहेस ना, आता तुझी खेर नाही. असं म्हणत ती म्हातारी आता जुईला त्रास द्यायला सुरुवात करते, मारायला सुरुवात करते आणि तिच्या हातातलं GPS असलेलं घड्याळ फेकून देते. आणि इथे नंदिनी मग म्हणू लागते की बघा ना जीवा, इथून पुढे काय झाले काहीच कळणार, GPS ट्रॅक बंद झाले, याचा अर्थ त्यांना ते घड्याळ सापडलं असेल, त्यांनी कुठेतरी बंद करून ठेवलं असेल. मग आता काय करायचं हेच त्या दोघांना सुचेना. आता ज्या वळणावर ते उभे आहे त्या वळणावरती 3 रस्ते जातात, डावीकडे, उजवीकडे आणि एक सरळ जातोय. आता कुठल्या वळणावर जावा हाही प्रश्न ह्या दोघांपुढे उरलाच आहे. आता काय करायचं. इकडे मात्र जुईला गोडाऊनला मात्र ती म्हातारी घेऊन गेलेली असते. खूप सारे मुलं तिथे असतात घाबरलेली. म्हातारीनी त्यांना आधीच किडनॅप करून ठेवले आणि मास्तरांना सांगा आपलं समर वेकेशनचं जे होतं ना टार्गेट ते पूर्ण झालं आहे किडनॅपिंगचं, असा निरोप ती त्या माणसांना सांगत असताना नंदिनी मात्र म्हणते, असं कसं पूर्ण होईल, मी आहे ना, तुमचं टार्गेट पूर्ण होऊ देणार नाही. नंदिनीला पाहता क्षणी ती म्हणते, तू इथे कशी आली. खरं तर हे सगळं आपल्या जुईच्या हुशारीमुळे झाले. जुईला ज्या वेळेला कळलं की आपल्याला शोधण्याचा काहीतरी मार्ग काढायला हवा, तर तिने ना ज्या वळणावर गाडी वळणार होती तिथेच तिचं पायातलं घुंगरू काढून फेकलेलं झाडावर लटकलेलं इथे नंदिनीला दिसतं. नंदिनी ते ओळखते आणि म्हणू लागते, जरी घड्याळ बंद पडलं तरी आपल्या जुईने हुशारी दाखवली बघ, तिला आपण जे घुंगरू दिलं होतं पायात घालायला ते तिने इथे फेकले, म्हणजे ह्या रस्त्याने ते गेलेले असतील. लगेचच त्या घुंगराला पाहिल्यावर नंदिनी म्हणते, बहुतेक ह्याच दिशेने गाडी गेलेली असेल, आता त्या गाडीच्या दिशेने आपल्याला जायलाच हवं. मग त्या दिशेने गेल्यानंतर एक गोडाऊन भेटतं आणि तिथेच आपली जुई पण यांना भेटलेली असते. तर ती बाई म्हणू लागते की तुम्हाला काय वाटतं, एवढं सहजासहजी तुम्ही इथे आला आहेत आणि आम्हाला पकडणार तुम्ही, शक्य नाही, कारण इथे बंदोबस्त पाहिला किती, तुम्हाला आता जिवंत इथून बाहेर जाऊ देणार नाही आम्ही. असं म्हणत ती बाई आता नंदिनी आणि जीवाला धमकी देऊ लागते. काही माणसं जीवा आणि नंदिनीला मारायला लाठीकाठी घेऊन येतात, त्यांच्याशी चांगले 2-4 हात तिथे आपला जीवा हिरो करू लागतो. एकदम पद्धतशीर त्या गुंडांना चोप दिलेला असतो आपल्या जीवाने. आणि त्या म्हातारीला म्हणजे त्या बाईला इथे नंदिनी म्हणू लागते, तुला लाज नाही वाटत, तू हे सगळं करताना इतक्या लहान लहान मुलांना किडनॅप करते, त्यांच्या आईपासून त्यांना दूर करतेस. तर ती बाई म्हणते की तू तुझं बघ, माझ्या नादी लागू नको, तुझं मुलं आहे का यात, का माझ्याशी नाक खुपसून बोलू राहिली इथे, असं म्हणत ती बाई धमकवू लागते. तसं इथे ना आपल्या नंदिनीला इतका राग येतो, माझी मुलं नसले म्हणून काय झालं, कोणाची तरी आहे ना, असं म्हणत ती सटकन त्या बाईच्या कानाखाली लावते. आणि त्याच वेळेला तिथे पोलिसही येतात. पोलीस आल्यानंतर त्या सगळ्यांना मग ते अटक करतात. एवढ्या छोट्या मुलांना किडनॅप करणारे ह्या टोळीला पकडल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब इथे नंदिनी आणि जीवाचं कौतुक करतात. तुमच्या सौजन्याने, तुमच्या ह्या हुशारीमुळेच हे सगळं घडलं आहे, नाही तर आजपर्यंत कितीतरी मुलं किडनॅप झाली ती कधी मिळालेली पण नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळेच घडू शकल्या असं इथे पोलीस जीवा आणि नंदिनीला म्हणू लागतात. तर ते दोघं म्हणतात की आम्ही सृजन नागरिक किंवा जागरूक नागरिक म्हणून हे सगळं कर्तव्य पार पाडलं आहे, कुठल्या आईपासून त्यांचं मूल दुरावू नये हाच आमचा प्रयत्न. इथे मग पोलीस सगळ्या लहान मुलांनाही त्यांच्या आई वडिलांकडे पोचवण्याची सोय करतात आणि
आपल्या जुईने खूप छान काम केलं आहे म्हणून जीवा तिचं कौतुक करत असतो. तिच्या पायातलं घुंगरू तिच्या पायात बांधून मग तो स्वतः देत असतो. ह्या तुझ्या घुंगरूमुळेच आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो आणि तुझ्या हुशारीचं कौतुक करावं तेवढं कमी, असं म्हणत जीवानंदिनी इथे जुईचं कौतुक करत असतात. त्याच वेळेला आपल्या जुईला इथे चक्कर येते, गरगरल्याने होऊ लागतं. ती खाली धडपडणार त्याच वेळेला जीवा तिला पकडतो आणि मग उचलून तो घरी तिला घेऊन आलेला असतो. डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर खरं तर म्हणतात की ही फार धावपळ केल्याची लक्षणं आहे आणि स्ट्रेस घेतल्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मग सगळा चेकअप वगैरे केल्यावर डॉक्टर गोळ्या लिहून देतात आणि आता अजिबात उन्हात कुठे जायचं नाही, आराम करायचा, अशी सक्त त्यांनी ताकीद दिलेली असते नंदिनीला. आता हे ऐकल्यानंतर जीवाची आई फार संतापते आणि म्हणू लागते की तुम्ही दोघं ना सतत कुठेतरी फिरत असतात, बाहेर जातात, तुमच्या दोघांचं नक्की चाललं आहे काय, मला खरंच काही कळत नाही. आणि ह्या दोघांना रागवते म्हटलं पार्थ आणि काव्य हसत असतात. आता खरं तर आई चिडलेली आहे, तर इथे खरं कारण काय आहे तुम्ही बाहेर फिरण्याचं ते सांगा बरं. आणि जुई कुठे आहे, तर एक म्हणतं मावशीकडे गेली, एक म्हणतं एनजीओत गेले. तर तुम्ही दोघंजणं खोटं बोलताय, बरोबर पकडला गेलात. इथे नंदिनी आणि जीवाला आई म्हणू लागते. खरं सांगा जुई कुठे आहे. खरं तर जुईचा वापर का केला आहे हे सगळं सांगण्याची वेळ आली आहे. नंदिनी आता जीवाला सांगते की सगळं तू सांगून दे घरच्यांना, आता तू सांग मी सांग, हे करता करता वेळ चाललेला असतो. इथे त्यांच्या दोघांवरती ही आई चिडते आणि म्हणते सांगा खरं काय आहे, मला ते ऐकायचे. खरं तर हे 4-5 दिवसापासून किडनॅप केलेल्या लहान मुलांच्या टोळीला शोधण्याच्या मागावर होते. त्याच्यासाठी त्यांनी काय काय प्लॅनिंग केलं हे सगळं काही आता जीवा इथे वर्णन करून सांगू लागते. सगळेजण ते वर्णन ऐकत असतात आणि इथे तो सांगतो की छोट्या मुलांना किडनॅप करणारी टोळी पर्यंत आम्ही पोचलो पण होतो. आणि त्याच वेळेला त्यातल्या 1-2 व्यक्तींना कळलं की नंदिनी हे सगळं उकरून काढते. तर नंदिनीला मारण्यासाठी त्यांनी 1-2दा माणसंही पाठवली तिचा जीव घेण्यासाठी. अगदी तिच्या गळ्यापासून सुरी चाकू गेल्याचंही इथे जीवाने घरी सांगितलं. हे सगळं कळाल्यानंतर जुईचा वापर करून त्या टोळीला कसं पकडलं हेही नंदिनी सांगते. हे सगळं ऐकल्यानंतर इथे मात्र जीवाच्या आई आता इतकी संताप करू लागते आणि डोक्याला हात लावून म्हणते अरे देवा, तुम्ही दोघं काय हिरो हिरोईन आहात का किंवा तुम्ही दोघं जण पोलीस आहात क्राईम हे करायसाठी, किडनॅपर्सला शोधण्यासाठी तुम्ही पोलीसगिरी किंवा हिरोगिरी का करताय. तुम्ही दोघं जण काही गरज नसताना नको त्या भानगडीत का अटकत आहात, तुम्हाला समजत कसं नाही ते डेंजरस आहे. अशा सगळ्या गोष्टी इथे बोलू लागते जीवाची आई. आणि नंदिनी आणि जीवा ह्या दोघांवरती संतापून चिडून ती म्हणू लागते जर तुम्हाला दोघांना काही झालं असतं तर नंदिनीच्या आईवडिलांना मी काय सांगितलं असतं, माझ्या मुलामुळे तुमची मुलगी कुठे आहे, आज काय झालं आहे, तर तुम्हाला दोघांना लाज नाही वाटत हे सगळं करताना, का गेले तुम्ही करायला. इथे आता आपल्याला हे पाहायला मिळेल की पार्थ पण चिडतो की हे फार डेंजरस आणि रिस्की होतं, पुन्हा असं काही करायचं नाही. पुढील भागामध्ये येणार एक जबरदस्त ट्विस्ट. सतत चक्कर येण्याचं कारण शोधल्यानंतर नंदिनी प्रेग्नेंट आहे हे सत्य आता सगळ्यांसमोर येणार. आणि जीवाने मात्र घरी तर नंदिनीला उचलून आणले आणि सगळ्यांना म्हणू लागतो की हत्तीवरून साखर वाटा, एकदम आनंदाची बातमी आहे. ती बातमी काय, तर आम्ही हे दोघं आई बाबा होणार हे कन्फर्म झाले. सगळेजण त्यांना शुभेच्छा देतात. आई मात्र म्हणू लागते तुमच्या दोघांच्या ह्या सुक्काला कधी कोणाची नजर नको लागायला. तर पाठीमागून आवाज येतो होणार नजर होणारच. मागे सगळेजण वळून पाहतात तर गृहप्रवेश करताना आपल्याला इथे दिसणार रम्या आणि विजय. दोघांनी लग्न केले. लग्न करून आली रम्या आणि घरातले सगळ्यांना सांगू लागते की मी विजयसोबत लग्न केलं आहे आणि त्याला मी घर जावं म्हणून आपल्याच घरी घेऊन आले. आता आम्ही दोघं पण ह्याच घरात राहणार आणि आमच्याही सुखाला कधी कोणाची नजर नको लागायला, हो की नाही, असं म्हणत आता विजय आणि रम्या ह्या दोघांनी पाऊल टाकले घरामध्ये. हे दोघं जण घरात आता काय भूकंप आणताय, कुठले प्रसंग आणताय आणि काय काय वाद होत आहे हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. नवीन एपिसोड पुन्हा पाहू आपण उद्या. धन्यवाद.